असे म्हणतात की तुम्हाला तुमच्या जीवनातील परिस्थितीची पुनर्रचना केल्याने नव्हे, तर सर्वात खोल पातळीवर तुम्ही कोण आहात हे समजून घेऊन शांती मिळते. आम्ही हे ओळखले आहे का की देव ज्याच्यावर प्रीती करतो तो मी आहे म्हणून. उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, या दिवसात आपण इयोबाच्या पुस्तकाचा अभ्यास करीत आहोत. संकटात किंवा त्रासात असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत नेमके काय काय घडते, त्याला कोणत्या परिस्थितीतून जावे लागते हे आपण पाहत आहोत. होय प्रियांनो, जेव्हा सर्व परिस्थिती आमच्या विरोधात जाते त्यावेळी आम्ही आमचा धीर गमावून बसतो. आमच्या बाबतीत असे का व्हावे या प्रश्नाचे उत्तर आम्ही शोधत राहतो. सुरुवातीला या गोष्टी ठीक असतात, परंतु जसजसे दिवस जातात आम्हाला प्रत्येक गोष्ट अधिक त्रासाची वाटते. आमचे दुःख वाढते. सर्व काही करूनही परिस्थिती बदलत नाही. काही वेळेस वाटते आमची परीक्षा होत आहे. नेमकी हीच परिस्थिती योबाची झाली होती. प्रियांनो, अशा हलाखीच्या परिस्थितीला आपण कधी सामोरे गेले आहात काय? जर गेले असाल तर नक्की तुम्हाला योबाची स्थिती आणि दुःख समजून येईल. आज आपण हेच आजच्या अध्ययनातून पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, जुन्या करारातील इयोब या पुस्तकाच्या 23व्या अध्यायाच्या अभ्यासाला आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये सुरुवात केली. त्याच्या पहिल्या 7 वचनांमध्ये आपण पाहिले की इयोब आपल्या मित्रांना 7वे उत्तर देत आहे. तो मित्रांविषयी फार निराश झाला होता. त्याच्याविषयी गैरसमज करून घेण्याशिवाय व त्याच्यावर खोटे व गंभीर आरोप करण्याशिवाय त्यांनी काहीच केले नाही. म्हणून परमेश्वर तरी आपला न्याय करेल, तो तरी आपला वाद ऐकून त्याविषयी काहीतरी बोलेल या आशेने इयोब परमेश्वराकडे वळला. पण परमेश्वरानेही त्याच्याविषयी मौन धरले आहे हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याची मनस्थिती अतिशय विकल झाली आहे. तो विफल झाला होता. आता तो पुढच्या वचनात काय म्हणतो ते आपण वाचूया. 23वा अध्याय 8 आणि 9 वचने. तो म्हणतो, पहा, मी पुढे गेलो तरी तो सापडत नाही, मागे गेलो तरी तो तेथे दिसत नाही. डाव्या बाजूस जेथे तो आपली कृती करीतो तिकडे त्यास मी पाहतो, तरी तो मला दिसत नाही. मी उजवीकडे वळतो तिकडेही तो मला दिसत नाही. इयोबाचे दुःख आणखीन वाढले आहे असेच या वाक्यावरून दिसून येते. तो आपल्यावरच्या शारीरिक आपदेने त्रासून गेला आहे. त्यात त्याच्या भोवती असलेले त्याचे मित्र किंवा पत्नी यांच्या हजेरीचा त्याला काही एक फायदा होत नाही, कारण त्यांच्यापैकी कोणीही त्याला समजून घेऊ शकत नाही. त्याला समजून घेणारा एकच आहे, तो म्हणजे परमेश्वर. पण त्याचीही समक्षता त्याला जाणवत नाही आणि त्यामुळे त्याला एकटे, एकाकी आणि उपेक्षित वाटत आहे. ही त्याची अवस्था आपल्यासाठी नवीन नाही श्रोत्यानो, कारण अनेकदा आमच्या संकटात किंवा दुःखात आमचे आप्त स्वकीय आमच्या भोवती गर्दी करतात, पण ते आम्हाला नीट समजून घेण्याऐवजी आमच्यावर टीकेचा मारा करतात, भलते सलते आरोप करतात. म्हणून त्यांची गर्दी भोवती असली तरी आम्हाला उपेक्षित वाटते, एकाकीपणा वाटतो. अशा वेळेस देवाला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही करतो. पण जेव्हा देवाची समक्षता सुद्धा आम्हाला जाणवत नाही, तेव्हा मात्र आमच्या वेदना अधिक तीव्र, अधिक असह्य होतात. परंतु इयोबाच्या या मानसिक वेदना फार काळ टिकत नाहीत. तो पुढे काय म्हणतो ते पहा. 23वा अध्याय 10वे वचन. तो म्हणतो, परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे, त्याने मला पारखून पाहिले आहे, म्हणजे मी सोन्यासारखा निघेन. इयोबाला या ठिकाणी पुन्हा एक आशेचा किरण दिसला आहे. आपली परीक्षा होत आहे याची त्याला जाणीव झाली आहे आणि ती परीक्षा कशासाठी आहे
हे त्याला जरी ठाऊक नसले तरी आपल्या जीवनाकडे देवाचे लक्ष आहे ही दिलासा देणारी गोष्ट त्याला कळली आहे. श्रोत्यानो, देवाला आपले मार्ग ठाऊक आहेत. आपण चूक करीत नाही, आपण त्याच्याच इच्छेनुसार चाललो आहोत व त्यामुळे आपल्याला देवाच्या समक्षतेमध्ये राहता येईल हे विचार फार फार दिलासा देणारे आहेत. ज्यांनी देवाच्या कृपेचा अनुभव घेतलेला आहे आणि ज्यांनी त्याच्या समक्षतेचे माधुर्य चाखलेले आहे ते देवाच्या समक्षतेमध्ये रममान होतात. योबाचे पुस्तक 23 अध्याय 11 आणि 12 वचने पहा काय सांगतात. त्याच्या पावलावर माझे पाऊल पडत आले आहे, मी त्याचा मार्ग धरून आहे, त्यापासून मी भ्रष्ट झालो नाही. त्याच्या तोंडची आज्ञा पाळण्यास मी माघार घेतले नाही. माझ्या स्वतःच्या मनोरथापलीकडे मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेविले आहेत. योब आपल्या मित्रांना खात्रीपूर्वक सांगतो की मी देवाच्या मार्गात नीट चाललो, त्याच्या पावलावर पाऊल टाकून मी चाललो आहे आणि त्याच्या राजमार्गात चालत असताना मी डावीकडे किंवा उजवीकडे वळलो नाही. मला वाटतं श्रोत्यांनो की ही खात्री असणे विश्वासणाऱ्यांसाठी आवश्यक आहे. स्तोत्रकर्ता 26 स्तोत्र पहिल्या 3 वचनांमध्ये म्हणतो, हे यहोवा माझा न्याय कर, कारण मी आपल्या खरेपणाने वागलो आहे आणि मी न डगमगता यहोवाच्या ठायी भरोसा ठेवला आहे. हे यहोवा मला पारख, माझा पडताळा पहा, माझे अंतर्याम व माझे हृदय गाळून पहा, कारण तुझी प्रेम दया माझ्या डोळ्यांपुढे आहे आणि मी तुझ्या सत्यात चाललो आहे. प्रिय श्रोत्यांनो, प्रभू येशूवर विश्वास ठेवून चालत असताना कधीकधी जेव्हा अचानक व अकारण आम्हाला वाटू लागते की देव आमच्या प्रार्थना ऐकत नाही, तो आम्हाला काहीच प्रतिसाद देत नाही, तो आमचे कण्हे व आमचे उसासे ऐकत नाही, तेव्हा त्याच्या तोंडची वचने म्हणजे पवित्र शास्त्र आमचे सहाय्य करते. पवित्र शास्त्रातली वचने देवाच्या आत्म्याने प्रेरित होऊन लिहिण्यात आलेली आहेत. ती आमच्या जीवासाठी, आत्म्यासाठी भाकरी व पाण्यासारखी आहेत. ती आमच्या हाडास शक्ती देतात. म्हणून आमच्या एकाकीपणात, उपेक्षिततेच्या जाणीवेत देवाचे वचन वाचणे व त्यापासून सहाय्य मिळवणे आवश्यक आहे. देवाचे वचन खुद्द त्याच्या मुखातून आलेले आहे आणि अनुवादाच्या पुस्तकातील 8 अध्याय 3 वचनात असे म्हटले आहे, मनुष्य केवळ भाकरीने वाचत नाही, तर जे काही यहोवाच्या मुखातून निघते त्याकडून मनुष्य वाचतो. म्हणून देवाच्या वचनाला बिलगून राहणे, ते आपल्या हृदयात ठेवणे, योबाने म्हटले तसे जतन करून ठेवणे आवश्यक आहे. कारण परमेश्वर सत्य आहे, तो कधी न बदलणारा आहे व त्याचे वचन युगानुयुग टिकणारे आहे. तो आपले वचन पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्हाला जे वाटते त्याच्या आधाराने जगण्यापेक्षा देवाच्या वचनावर विश्वास ठेवून जगणे आवश्यक आहे. या म्हणजे 23 अध्यायाच्या उर्वरित वचनांमध्ये 13 ते 17 या वचनांमध्ये योब देवाविषयी आणखी काही विचार व्यक्त करतो. अलिफजने त्याला तू देवाशी ओळख करून घे असे म्हटले. म्हणून देवाला शोधण्याची इच्छा योबाने व्यक्त केली. योब त्याला माझा उद्धारक म्हणून ओळखतो. पण आपल्याला काय होत आहे व का होत आहे हे त्याला समजत नाही. त्याला देवापासून सांत्वन, साह्य व प्रकाश हवा आहे. आपण पाहिले की अलिफजने त्याच्यावर गुप्त पातकाचा आरोप केला व तो खोटा आहे असे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात योबाने अधिक व अधिक स्वतःचा बचाव केला आणि म्हणून तो पुन्हा पुन्हा एक प्रश्न विचारतो की माझ्याविषयी देव इतका कठोर का आहे. 24व्या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना हाच विचार आहे. आपण आता योबाचे पुस्तक 24वा अध्याय सुरू करीत आहोत. 24वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात, सर्व समर्थाने न्याय समय का नेमून ठेविले नाहीत? त्याला ओळखणाऱ्यांना त्याच्या दिवसांची का प्रतीती येत नाही? काही लोक मेरेच्या खुणा सारितात, ते बकऱ्या मेंढ्या हरण करून चारितात. योब आता दुसऱ्या लोकांच्या पापांची यादी करीत आहे. काही अप्रामाणिक आहेत, काही आपल्या भूमीचे कुंपण काढून जमिनीचा विस्तार वाढवतात. तो म्हणतो की यांची पापे किती स्पष्ट आहेत, मोठी आहेत. पुढे तो 3 आणि 4 वचनात म्हणतो, ते पोरक्याचे गाढव हाकून पळून नेतात, विधवेचा बैल गहाणा दाखल अडकून ठेवितात, ते कंगालास मार्गातून बाजूस करीतात, देशातील दीन दुबळ्यास एकत्र लपून छपून राहावे लागते. श्रोत्यानो, काही लोक गरजू लोकांचीही अडवणूक करतात आणि त्यांच्या व्यवहारात ते अजिबात प्रामाणिक नसतात. पुढे तो 6व्या वचनात काय म्हणतो पहा, ते शेतात आपल्या गुरांसाठी चारा कापितात आणि दुर्जनाच्या द्राक्षींच्या मळातली राहिली साहिली द्राक्षे वेचितात. योबाला असे म्हणायचे आहे की दुष्टाच्या शेतातही तेवढेच धान्य पिकते जेवढे नीतिमानाच्या शेतात पिकते. असे का?
दुष्ट लोक खून करतात, ते गरिबांना लुटतात, ते व्यभिचार करतात आणि इतरांसारखे तेही शांतीने कबरेत जातात. असे का? हा योबाचा प्रश्न आहे. या 24व्या अध्यायाच्या 19व्या वचनात तो म्हणतो, वाचूया श्रोत्यानो, 24वा अध्याय आणि 19वे वचन. अवर्षण व उष्णता ही बर्फाचे पाणी नाहीसे करीतात, तसाच अधोलोक पापी जनांना नाहीसा करीतो. म्हणजे ते इतरांसारखे कबरेत जातात असे नाही, तर या जीवनात त्यांना काही शासन झालेले दिसत नाही. असे वाटते की त्यांच्यावर दयाच केली जाते. यावेळेस इयोब स्वतःच्या परिस्थितीकडे पाहतो. तो आजारी आहे, दरिद्री झाला आहे आणि जे दुष्ट आहेत ते मात्र सुखी समाधानी दिसत आहेत. तो म्हणतो, नेमके हेच मला समजत नाही. माझीच का परीक्षा होते आहे ते मला समजत नाही. माझ्या एकट्यालाच असे का वागविण्यात यावे हे मला कळत नाही. तो पुढे 25व्या वचनात काय म्हणतो पहा. हे खरे नाही असे म्हणून मला कोण लबाड ठरविल? माझे म्हणणे निरर्थक आहे असे कोण दाखवून देईल? इयोबाच्या मित्रांनी त्याला काहीच मदत केलेली नाही. उलट गाऱ्हाणे करण्यासाठीच त्याला त्यांनी प्रवृत्त केले आहे. इयोबाने मांडलेले हे त्याच्या समाजाचे चित्र आजही खरे आहे. आजही आम्हाला अनाथ, विधवा व उपऱ्यांचा छळ झालेला दिसतो. आजही दुबळ्या लोकांचे शोषण झालेले आमच्या नजरेस येते आणि गरिबांचा छळ, त्यांचा अवमान, मानहानी या गोष्टी आजही आमच्या समाजात आढळतात. आणि काही समाज विघातक, दुष्ट व स्वार्थी लोकांमुळे समाजाची शांती हरवून जाते. तेथे भय, निराशा, दुःख आणि सुडाची भावना निर्माण होते. यातूनच समाजात गुन्हेगारी, नशाबाजी व भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढत जाते. आमची कुटुंबे, आमचा समाज व आमचा देश हे सर्व त्यात भरभटले जातात. श्रोत्यांनो, या सर्व गोष्टींच्या मुळाशी मानवाचे पाप आहे. कित्येकदा आमच्या दुःखाचे कारण दुसऱ्याचे पाप किंवा चूक असते. आपण प्रत्येकाने स्वतःचे जीवन नीट न्याहाळून पाहायला हवे आहे. आमचे इतरांबरोबरचे वागणे कसे आहे? आमचे हेतू स्वार्थी आहेत काय? पापी आहेत काय? आमच्या वागण्याचा दुसऱ्यांवर काय परिणाम होईल? माझ्या बोलण्याने कोणी चुकीच्या मार्गाला तर जाणार नाही ना? माझे वागणे देवाचा गौरव करणारे आहे की त्याच्या नामाला काळिमा लावणारे आहे? या सर्व गोष्टींचा विचार आम्ही करायला हवा. कुटुंबातली शांती, घरातली शांती, समाजातली शांती व देशातली शांती ही तुम्हा प्रत्येकापासून, माझ्यापासून सुरू व्हायला हवी. इंग्रजीमध्ये एक सुंदर गाणे आहे. त्याच्या पहिल्या 2 ओळीचे असे भाषांतर करता येईल. पृथ्वीवर शांती निर्माण होऊ देत आणि तिची सुरुवात माझ्यापासून होऊ देत. तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता, तुझी
प्रिय श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले आहे, जे शांती घडवून आणतात ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणण्यात येईल. पण माझा प्रश्न हा आहे की जर माझ्या जवळ शांती नाही, तर मी शांती कशी घडवून आणेन? प्रभू येशू ख्रिस्ताला शांतीचा राजकुमार असे म्हणण्यात आले आहे व स्वतः देव शांतीचा उगम आहे. जर मी त्याच्याकडून शांती मिळवत नाही, तर माझ्या हृदयात शांती येऊ शकत नाही. आणि जर माझ्या हृदयात शांती नाही, तर मी शांती घडवून आणू शकत नाही. तसेच दुसरा प्रश्न हा आहे की मी स्वतः पापी आहे, अपराधी आहे व परमेश्वर अतिशय पवित्र आहे. तर मी त्याच्याबरोबर शांती कशी घडवून आणू शकेल? पवित्र शास्त्र कलसेकरास पत्र 1 अध्याय आणि 20व्या वचनात म्हणते, कलसेकरास पत्र 1 अध्याय 20वे वचन, आणि त्याच्याकडून म्हणजे येशू ख्रिस्ताकडून, म्हणजे त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून सर्व गोष्टींचा, मग त्या पृथ्वीवरल्या असोत किंवा आकाशातल्या असोत, त्यांचा त्याच्याकडूनच आपणाशी समेट करावा, हे बापाला बरे वाटले. जेव्हा येशू ख्रिस्ताने माझ्या पापांच्या क्षमेसाठी वधस्तंभावर आपला प्राण दिला, या सत्यावर मी विश्वास ठेवते, आपली पापे कबूल करून त्याला माझा तारणारा म्हणून स्वीकारते, तेव्हा माझा देवाबरोबर समेट होतो व योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय 12व्या वचनानुसार जितक्यांनी त्याला अंगीकारले तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची लेकरे होण्याचा अधिकार दिला. अशा प्रकारे श्रोत्यानो, जेव्हा मी शांतीचा उगम असलेल्या देवाची कन्या होईन, तेव्हाच मी देवाची शांती घडवून आणणारी व्यक्ती बनू शकेन. मला जर कोणाचे भले करता आले नाही, तर मी कमीत कमी कोणाचे वाईट तरी करणार नाही व देवाची कन्या झाल्यामुळे मला पापमुक्ती व सार्वकालिक जीवनाची प्राप्ती नक्कीच होईल. इयोबासमोर देव मला असे का होऊ देत आहे असा प्रश्न असला तरी त्याचा देवावर दृढ विश्वास होता. त्याच्या उत्तरावर बिल्दत शुही काय बोलला ते 25व्या अध्यायामध्ये नोंदण्यात आले आहे. त्याचा अभ्यास आता आपण सुरू करीत आहोत. हे बिल्दतचे शेवटचे उत्तर आहे आणि हे उत्तर अगदी छोटेसे आहे. असं वाटतं की बिल्दतच्या अनुभवी ज्ञानाला आता तडा बसला आहे. एवढ्या दुःखामुळेही योब कसा कोसळला नाही असे त्याला वाटत असावे. तो योबाला काय म्हणतो ते आपण आता वाचूया. 25वा अध्याय 1 आणि 2 वचनांमध्ये. मग बिल्दत शुही म्हणाला, प्रभुत्व चालविणे व भीती दाखविणे हे देवाकडेच आहे, तो ऊर्ध्वलोकी शांती राखितो. बिल्दतची देवाविषयीची कल्पना उदात्त आहे, भव्य आहे आणि ती खरी देखील आहे. तो पुढे म्हणतो 3ऱ्या वचनात, त्याच्या सैन्यांची गणती करिता येईल काय? त्याचा प्रकाश कोणावर पडत नाही. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर परमेश्वर परमथोर आहे, त्याच्यासारखे कोणी नाही. या पहिल्या 3 वचनांमध्ये बिल्दतने परमेश्वराचे वर्णन केलेले आहे आणि आता पुढच्या 3 वचनांमध्ये तो माणसाचे वर्णन करतो. देव व मानव यांची तुलना करून पापाविषयी एक गहन प्रश्न तो उपस्थित करतो. 4थ्या वचनात पहा तो काय म्हणतो, मर्त्य मानव देवापुढे नीतिमान कसा ठरेल? स्त्रीपासून जन्मलेला पुरुष निर्मळ कसा ठरेल? हा प्रश्न मला वाटतं श्रोत्यानो एक महत्वाचा प्रश्न आहे. बिल्दतचा वाद हा आहे की देह स्वभावाने जन्मलेली प्रत्येक व्यक्ती स्वभावाने पापी अशी जन्माला येते, म्हणजे बाळ जन्मताच आपल्या आईवडिलांपासून पापी स्वभाव उपजत असा प्राप्त करते. म्हणून कोणीही असे छातीठोकपणे म्हणू शकत नाही की मी निष्पाप आहे किंवा निर्दोष आहे. स्तोत्रकर्ता 91 स्तोत्र आणि 5व्या वचनात म्हणतो, पहा, अन्यायातच मी जन्मलो आणि पापातच माझ्या आईने माझे गर्भधारण केले. श्रोतानो, लहान लेकरांच्या वागण्याचे तुम्ही नीट निरीक्षण केले असेल तर तुम्हाला माझे बोलणे पटेल. त्यांना स्वार्थ, हेवा, द्वेष, हट्ट या गोष्टी कोणी शिकवत नाही, त्या त्यांच्यात उपजत असतात. कारण मानव स्वभाव मुळातच पापी आहे. याचे कारण असे की पहिला मानव आदाम ह्याने देवाज्ञा मोडून पाप केले व त्याच्यामुळे संपूर्ण मानवजातीला पापी स्वभाव प्राप्त झाला. पुढे बिल्दत 5 आणि 6 वचनात पहा काय म्हणतो. 25वा अध्याय 5 आणि 6 वचने. पहा, त्याच्या दृष्टीने चंद्रही निस्तेज आहे आणि तारेही निर्मळ नाहीत. तर मर्त्य मानव जो केवळ कीटक, मानवपुत्र जो केवळ कृमी, त्याची काय कथा? या वाक्यामधून बिल्दत असे सुचवित आहे की आम्ही स्वभावाने व आंतरिक वृत्तीने पापी आहोत. आम्ही धर्मपालन केले, धार्मिक विधी पार पाडले की आम्ही पुण्यवान होतो असे अनेक लोकांना वाटते.
ते दानधर्म करतात आणि धार्मिक स्थळांना भेटी देतात. ते जपतप करतात. व्रत वैकल्याने पुण्य प्राप्त होते. उपास तापास केल्याने देवाला आपण आनंदित ठेवू शकतो असा त्यांचा पक्का ग्रह असतो. परंतु असल्या बाह्यकारी म्हणजे बाहेरून दिसणाऱ्या धर्मपालनाने आम्ही देवासमोर निर्मल ठरू शकत नाही. म्हणून यशया संदेष्टाच्या पुस्तकात म्हटले आहे की आमची धार्मिक कृत्ये परमेश्वरासमोर घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहेत. होय श्रोत्यानो, संपूर्ण मानवजात पापी स्वभावाची आहे. फक्त एकच मानव परिपूर्ण व पवित्र होता, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तोच एकमेव निर्दोष, निष्कलंक व निष्पाप असा होता आणि केवळ तोच आम्हाला या पापी स्वभावातून वाचवू शकतो. त्याने आमच्या पापांकरिता जिवंत देवासमोर आपले निर्दोष रक्त सांडवले. त्या रक्ताद्वारे आमची पापाच्या शिक्षेपासून खंडणी देऊन सुटका करून घेतली. त्याच्या या त्यागावर विश्वास ठेवल्याने आमच्या पापांची क्षमा तर होतेच, परंतु आम्हाला पापाच्या सामर्थ्याला प्रतिकार करता येतो आणि पुढे आम्हाला पापाच्या समक्षतेपासून सुटका मिळते. एरवी म्हणजे ख्रिस्ता वाचून आम्ही स्वतःच्या पापी स्वभावावर विजय मिळवू शकत नाही. पापी स्वभाव, त्याचे सामर्थ्य व त्याची समक्षता यापासून सुटका हवी असेल तर ख्रिस्त येशूच्या निर्दोष निष्कलंक रक्तावर विश्वास ठेवणे अटळ आहे. प्रिय श्रोत्यानो, तुम्ही अजूनही अपराधाच्या जाणीवेने अस्वस्थ आहात. देवाची मानवी बुद्धी पलीकडची शांती तुम्हाला अजून प्राप्त झाली नसेल तर आजच प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळा. तो जिवंत आहे. तो तुमच्या सन्निध आहे. त्याला भेटण्यासाठी तुम्हाला एखाद्या विशिष्ट स्थळी किंवा प्रार्थना मंदिरात जायची गरज नाही. तुम्ही आहात तेथेच खासगीरित्या तुम्ही त्याच्याजवळ येऊ शकता. त्याच्यासमोर गुडघे टेकून त्याला म्हणू शकता की तुम्ही अपराधी आहात. तुम्हाला पाप मुक्तीसाठी त्याची गरज आहे व तुम्ही त्याला आपले जीवन देऊ इच्छिता. माझ्या प्रिय श्रोत्यानो, तो तुमच्या सन्निध आहे. तो तुमच्या प्रार्थनेला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आज आपली सर्व पापे त्याच्यासमोर कबूल करा. तो तुमची वाट पाहत आहे. होऊ शकतं की आतापर्यंत आपण पश्चाताप केलेला नाही. जिवंत व खऱ्या देवाशी आपली ओळख झालेली नाही. होऊ शकतं की आपण पापमुक्तीसाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत, परिश्रम केलेले आहेत, दानधर्म केलेला आहे, पुण्यकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आपल्या जीवनात शांती नाही. आज प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आमंत्रित करीत आहे. त्याची इच्छा आहे की त्याच्या ह्या आमंत्रणाचा आपण स्वीकार करावा. जरी श्रोत्यांनो, योबाची स्थिती भयंकर होती, परंतु त्याची जिवंत परमेश्वराशी ओळख होती. जिवंत परमेश्वराच्या प्रेमाला त्याने अनुभवले होते. आज आपण निराश आहात, दुःखी आहात, भयंकर अशा आजाराने पीडित आहात किंवा संकटाने घेरलेले आहात. कोणत्याही स्थितीत असा योबाप्रमाणे आपण जिवंत परमेश्वराला हाक मारू शकता, त्याच्याजवळ येऊ शकता. जिवंत परमेश्वराजवळ येण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्यासाठी प्राण दिला. स्वर्गाचं द्वार आमच्याकरिता उघडण्यासाठी त्याने स्वतःचा त्याग केला. त्या वधस्तंभावर त्याने स्वतःचा प्राण देऊन आमच्यासाठी स्वर्गाचे द्वार उघडले आहे. आपणाला काहीच करण्याची गरज नाही. दानधर्म करण्याची गरज नाही. तीर्थस्थानाला जायची गरज नाही. पुण्य कार्य करण्याची गरज नाही. फक्त आवश्यकता आहे प्रभू येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवण्याची, त्याच्या जवळ येण्याची, आपल्या पापांबद्दल पश्चाताप करण्याची. आणि ज्या ठिकाणी आपण आहात त्या ठिकाणी आपण एका लहानशा प्रार्थनेद्वारे हे करू शकता. तो तुमची वाट पाहत आहे. लक्षात ठेवा श्रोत्यांनो की वेळ फार थोडा आहे. ही कृपेची वेळ आहे, परंतु एक दिवस असा येईल की आपणाला न्यायासनासमोर उभे राहावे लागेल. कृपेची वेळ समाप्त होणार आहे. लहानशी प्रार्थना करा आणि प्रभूला आपले जीवन समर्पित करा. जर प्रभू आपणाशी बोललेला आहे तर ह्या प्रार्थनेच्या द्वारे आपले संपूर्ण समर्पण त्याच्या हातात करा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, माझी खात्री आहे की इयोबाची नक्की स्थिती आपणास कळून आली असेल. आज आपण शिकलो आहोत
की आम्ही स्वतःला कोणत्याही परिस्थितीत शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी आमच्या त्रासात आणि संकटात आम्हाला देवाचे वचन वाचणे आवश्यक आहे. देवाची शांती आम्हाला मिळणे आवश्यक आहे. प्रियानो, इयोबाला देखील प्रश्न पडला होता की माझ्याविषयी देव इतका कठोर का आहे? काय आपणासमोर हा प्रश्न आहे? लक्षात ठेवा की देव आमच्या सहनशक्ती पलीकडे आमची परीक्षा घेत नाही. तो न्यायी देव आहे. तो कृपाळू देव आहे. आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो बापा. आमचं जीवन हे आम्हाला तुझ्यापासून मिळालेलं आहे. तू आमचा निर्माण करता आहेस आणि प्रभूजी आमच्या जीवनामध्ये आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टी तू आमच्या जीवनामध्ये देत आलेला आहेस. विशेष करून प्रभूजी, या जगामध्ये जगत असताना आम्हाला शांतीची गरज आहे आणि बापा ही शांती देखील आम्हाला तुझ्याद्वारे मिळते हे आम्हाला समजलेलं आहे. आज ज्या गोष्टी तू आमच्या समोर ठेवलेल्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभूजी, या सर्व गोष्टी आत्मसात करण्यासाठी प्रभूजी आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावलेलं आहे. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये तू आम्हाला सहाय्य कर आणि प्रभूजी आम्ही खऱ्या अर्थानं तुला जाणावं, तुला ओळखावं आणि तुझ्याविषयी आम्ही विश्वासू राहावं. म्हणून प्रभूजी आमच्या जीवनामध्ये तू आम्हाला सहाय्य कर. आम्हाला ठाऊक आहे तो आम्हाला शांती देणारा आमचा जिवंत परमेश्वर आहे. तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो.